ऋतुराजी, प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ज्या पद्धतीचा शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहे? गेले 5-7 वर्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे प्रभागात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचाच प्रत्यय आज आमच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं दिसत आहे. नुसतं काल आम्ही उमेदवारी अर्ज भरायचं हे ठरवल्यानंतर एकदम मोठ्या प्रमाणात या प्रभागातील तरुण मंडळी असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांनी मला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा, चांगल्या पद्धतीची साथ आज माझ्या पाठीशी ठेवून जी माझ्यापासून आमच्या या फॉर्म भरण्याची सुरुवात जी केलेली आहे, मला कल्पना आहे की माझ्याकडून अपेक्षा आहेत. त्यांच्या गल्लीतल्या सोयी सुविधांच्या संदर्भातल्या असतील, त्यांच्या प्रभागातल्या सोयी संदर्भातल्या असतील, त्या अपेक्षा मी 100% इथून पुढील काळात पूर्ण करण्यास कुठेही कमी पडणार नाही, याची ग्वाही या निमित्तानं मी देतो. उमेदवारी यादी जाहीर होण्यात थोडा विलंब झाला, त्याच्यामुळे काही इच्छुक नाराज आहेत. इच्छुकांची नाराजी कशा पद्धतीने दूर करणार आहात? काल रात्री 10-10:15च्या सुमारास आपली महायुतीची यादी बाहेर आल्यानंतर आमचे प्रमुख कार्यकर्ते या रिंगणात होते, कारण बघा, महायुती म्हणून लढत असताना शिवसेना असो, बीजेपी असो, त्यानंतर राष्ट्रवादी असो, प्रत्येक पक्षाकडे 200-250 उमेदवारांची मागणी मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामध्ये काही मातब्बर उमेदवार देखील होते. पण यादी बाहेर आल्यानंतर शेवटी महायुती म्हणून आम्ही 81 जणांनाच न्याय देऊ शकतो या माध्यमातून 81 नावं पुढे आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाराजीचा सूर उमटत आहे. आणि मग आम्ही काल रात्री 10 नंतरच जे आमचे नाराज उमेदवार असतील त्यांना जाऊन भेटून त्यांना विनंती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी ज्या कार्यकर्त्यांना आमच्या या शिवसेना पक्षासाठी, शिवसेना वाढीसाठी 15-20 वर्ष आपल्या आयुष्याचे खर्च केलेले आहेत, त्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीचं चंग बांधून आम्ही त्यांना पुन्हा एकदा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं आमचे सर्व शिवसेनेचे प्रमुख नेते ते प्रयत्न करतील. एक शेवटचा प्रश्न आहे, या निवडणुकीमध्ये टॅगलाईन हे सगळ्यात चर्चेमध्ये आहे, तर प्रभागासाठी आपली काही टॅगलाईन आहे का? प्रभागासाठी टॅगलाईन तर अशी काही मी केलेली नाही, पण आपला ऋतुराज हेच म्हणणं मी योग्य समजेन स्वतःला. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो. आज आपल्या सौभाग्यवती सुद्धा सोबत आहेत. काय आहेत ताई भावना? पहिलं पाऊल तर आहे, तसं म्हणजे बघायला गेलं तर फॉर्मली पहिलं पाऊल आहे. खरं समाजकारण ते गेले बरेच वर्ष करत आलेले आहेत आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली त्यांनी भरपूर काय काय शिकलेलं आहे आणि तीच शिकवण घेऊन ते आज पुढे चाललेले आहेत. त्यांच्यासाठी मी आज खूप सारे बेस्ट विशेस देते आणि मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करत आहे की ही जी महायुतीची सरकार आहे, जी केंद्रात आहे, राज्यात आहे आणि आता आपल्या कोल्हापुरात सुद्धा आहे, सर्वांना एकत्र घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि त्यासाठी मी आज सगळ्यांना ऑल द बेस्ट विश करते आणि आमची साथ कायम राहणार आहे. शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणींचा कसा प्रभाव राहणार आहे यावेळेस? आता हे मी घालूनच फिरत आहे आपला ऋतुराज, त्यामुळे फक्त माझा नाहीये, सगळ्यांचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून आज त्यांना मी बाहेर एक रूप देत आहे की बाबा हा आपला आहे उमेदवार आणि काही असेल तुम्हाला कधीही लागलं तर महिलांच्या टच मध्ये मी आता इथनं पुढे राहायचा 100% प्रयत्न करीन. आणि आपले उमेदवार हे आहेच मंगलताई साळोखे, यांनी पण 20 वर्ष दादांच्या बरोबर काम केलेलं आहे. आपल्या महिला आघाडीचे ते अध्यक्ष आहेत शिवसेनेचे, त्यामुळे त्यांना पण भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्यासोबत आणि ह्यांच्यासोबत मिळून मी नक्कीच महिलांना पुढे घेऊन जायचा प्रयत्न.